वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. बुद्धीचे वैभव अन्य नाही बरोबर. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे आणि एका केशी राजे सकळ सिद्धी किंवा एका केशीव राजे सकळ सिद्धी असे दोन पाठ आहेत. तर काल आपण समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी समाधी काय असते याचं आपण भरपूर चिंतन केलं. मग समाधी उपनिषदामध्ये समाधी कशाला म्हटलं, योग वासिष्ठात समाधी कशाला म्हटलं आणि यात योगशास्त्रामध्ये समाधी कशाला म्हटलं, समाधी म्हणजे काय याचा अर्थ आपण पाहिला आहे. तो संतांची सुद्धा समाधी आहे. मग समाधी काय असते तर भजन पूजन करत असताना सुद्धा संतांचं म्हणणं असं लुब्धलीना दिन लागली समाधी. आता लुब्धलीना दिन लागली समाधी म्हणजे कधी दिंडी चालत असताना भजन करत असताना तिथं उड्या मारतात, तिथं कशी काय समाधी असेल ती, त्याला समाधी कसं काय माहिती. आता भजन करायला लागले तुम्ही नित्य समाधी हरिच्या नामी समाधी साधन संजीवन नामस्मरण घेत असताना समाधी लागते, भजन करताना समाधी असते, वारी करताना समाधी असते, कीर्तनामध्ये समाधी असते आणि मग डोळे झाकून बसायचं. ती समाधी ही समाधी काय आहे. समाधी शब्दाचा अर्थ आहे समधी, ज्याची बुद्धी झालेली आहे सम, जीव परमात्म्याचा अभेदरूप अशी ज्याची बुद्धी झाली त्याला म्हणतात ती खरी समाधी. आणि मग ती समाधी जर मांडी घालून डोळे झाकून बसला आणि मांडी घालून बसला आणि समाधी लावली तर त्याला समाधी म्हणत नाहीत. मग समाधी लावावी लागते का, समाधी अखंड असते, ती समाधी मोडत नाही ना ती. तर ते असे ते संतांची समाधी अशी भजनातली पूजनातली साधी समाधीनाथ महाराज म्हणले, आयशा भगवत भजन विधी भजनशीळ झाली बुद्धी तै सकळ कर्मी समाधी जाण त्रिशुद्धी सोय झाली. भजनामध्ये म्हणजे तुम्ही काही जरी करीत असले तर त्याचं कारण काय, ते भजनशीळ झाली बुद्धी तै सकळ कर्मी समाधी. सर्व कर्म करत असलं तरी त्याची समाधी, कारण त्याचं जीव परमात्म्याचा अभेद ज्ञान जे झालेलं आहे त्याला समाधी म्हटलं आहे ना. त्यामुळे ते अभेद ज्ञान तुम्ही भजन केलं, पूजन केलं, कर्म केलं तर ते काय तुम्हाला ते तुमची समाधी तो निश्चय बदलतो अशातला काय भाग नाही ना. आणि त्यामुळे त्याला खरी समाधी असं म्हणतात. आणि म्हणून ती समाधी आहे. कर्माचरणी समाधी एक म्हणते न घडे कधी, ते पावले नाही निजात्मबोधी जाण त्रिशुद्धी विदेहा. तर अशी कर्माचरणी समाधी एक म्हणते न घडे कधी. समाधी म्हणजे काय, शेती करताना भजन करताना. मग सावता महाराजांची समाधी शेती करताना समाधी लागली होती का नाही, गोरव काकांची चिखल तुडवताना समाधी होती का नाही, मग चोखा महाराजांची ढोरं ओढताना समाधी होती का नाही. तिथे समाधी मानावं लागेल ना तुम्हाला, कारण त्यातही त्यांचा जीव परमात्म्याचा अभेद त्या भजनाच्या माध्यमातून त्यांचा अभेद हा कायमच होता. तो काय अभेद मोडला होता का त्यांचा, आणि त्यामुळे ती खरी समाधी आहे ती. म्हणजे म्हणून कर्माचरणी समाधी एक म्हणते न घडे कधी, ते पावले नाही निजात्मबोधे जाण त्रिशुद्धी विदेहा. आता त्यांना त्यातलं जर काही माहीतच नाही, असे कामात कुठं समाधी असते, भजनात कुठं समाधी असते असं जे समजतात त्यांना जीव परमात्म्याच्या अभेदबोधाचं ज्ञानच झालेलं नाही. आणि त्यामुळे ते असं म्हणू शकतात ताट असते नाव समाधी. त्यांच्यात काय वाटतं असं ध्यान धरलं म्हणजे त्याला म्हणतात ते समाधी. मग ताटस्ते नाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी. नाथ महाराज म्हणतात त्याला काय म्हणते तो खरा भ्रमिष्ठ आहे म्हटले. तो जर ताटस्त्य मांडी घातली म्हणजे त्याला ते म्हणजे समाधीमध्ये भजन पूजन कर्म करत असतानाही जीव परमात्मा अभेदाचं ज्ञान जसं निश्चय पक्का असतो, तो निश्चय कदाचित मांडी घालून जरी बसला तर तो निश्चय असू शकतो ना. पण मांडी घालून बसला आणि डोळे झाकून बसला तर त्याला समाधी म्हटले तर ती समाधी तुमचा तो भ्रम ठरेल. आणि म्हणून तुम्ही म्हटलं ताटस्ते नाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी, ते समाधी नव्हे त्रिशुद्धी जाणावी नुसदी मूर्छा आली.
ते झोप घेते म्हणजे नुसतं, त्याला काही समाधी म्हणू नका वाटते, त्याला नुसती मूर्छा आली, मग तर असं डोळे झाकून पाडलं तर बेशुद्ध पडलेलं आहे, मग त्याला समाधी म्हणावं लागेल. त्यामुळे त्याला समाधी म्हणता येत नाही. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. म्हटले पाहे पा देवर्षे नारदो विनोदे नमोडे समाधी बोध. नारद कुचेष्टा करीत होता का नाही, पोरगटपणा करीत होता, कोणाच्या चाड्या लावायचा, चुगल्या लावायचा, काही करायचा, पण तरी त्याची समाधी मोडत नव्हती. असा प्रकार आहे. न मोडे समाधी बोधो. याज्ञवल्क्याचा समाधी संबंधो ऋषी प्रसिद्धो परीक्षा केली. आता याज्ञवल्क्य तर सांसारिक होते, त्यांनी ते गायाचे म्हणले चला घ्या म्हणले गाय आपल्याला लागतात, पण सगळ्या ऋषींनी परीक्षा केली, पण तिथं त्यांची समाधी म्हणजे जीव परमात्म्याच्या अभेद बोधाचा पक्का निश्चय त्यांचा होता, म्हणून त्यामुळे त्याला समाधी असं म्हणतात. त्यामुळे समाधी शब्दाचा अर्थ हा वेगळाच आहे. मग काय समाधी शब्दाचा अर्थ नक्की? स्वस्वरूपी दृष्टी निर्वधी अनऔच्छिन्न समान बुद्धी कर्माकर्मी आज्ञा न बाधी परम समाधी तिये नाव. महात्मार्जांनी भागवतमध्ये खूप सुंदर वर्णन करून टाकले. काय म्हटलं ते स्वस्वरूपी दृष्टी निर्वधी, निश्चयात्मक आपल्या स्वरूपाकार झालेली जी बुद्धी असते ती बुद्धी निरअवच्छिन्न समान बुद्धी. म्हणजे औच्छिन्याचा अर्थ म्हणजे जीवाची उपाधी, थोडक्यात अंतकरण उपाधी, अज्ञान उपाधी किंवा ईश्वराची माया उपाधी, याला काय म्हणतात? औच्छिन्न. या उपाध्या रहित याला म्हणतात अनऔच्छिन्न. असं अनऔच्छिन्न असणारं चेतन जी आत्मा आणि परमात्मा, तुका म्हणे कैची केवून कोठे जीव निराळा, असं ज्या काळात अभेदाचं ज्ञान होतं त्याला म्हणतात निरअवच्छिन्न समान बुद्धी. मग कर्म असेल किंवा अकर्म असेल, तो जागेवर बसला असेल किंवा कर्म करत असेल, ते काही असो भरतं म्हणले. आज्ञा न बाधी परम समाधी ते नाव. तिथं मात्र त्याला अज्ञानाचा बाधा होत नाही, त्याची समाधी मोडत नाही, त्याला खरी समाधी म्हणतात. तर चोखवरायांचा एक अभंग आहे, तो फार छान. त्याने असं म्हटले, अखंड समाधी होऊन ठेले मन गेले देह भान विसरून. ज्याचं भगवत रूप असं ज्याचा निश्चय झालेला आहे त्याचं देहभान आसव ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीची विधी भोगोदशा. हे काय समाधी नाही तर काय ते? आणि कधी ते सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख लिहालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो. आता सर्व सुख लिहिलं समाधीचे, सर्व अलंकार हे काय समाधीचे, आनंद निर्भर डुलत होते हे समाधीचं आहे ते. मग त्याच्या पुढं काय ते आसू ऐसा कोठे आठ हे काय समाधीचं आहे ते. आणि तो का म्हणे झालो अग्निरूप हे समाधीच आहे. ही सगळी समाधीचाच प्रकार आहे तो. आणि म्हणून अखंड समाधी होऊन ठेले मन गेले देह भान विसरुनी, विधी निषेध भेने न मोडे समाधी तुटली उपाधी लिगाडाची. खरी समाधी आहे ते, ज्याचं लिगाड म्हणजे द्वैत बुद्धी पूर्ण गेली असते, ज्याला विधी निषेध हे सगळं मोडून गेलं असतं. असा निश्चय चालता बोलता न मोडे समाधी मूळ आंतरशुद्धी कारण ते. चालण्याने बोलण्याने दिंडी केल्याने ते काही समाधी मोडत नाही, तर तो त्याचा तो निश्चय असतो. चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा, आणि जाणे तो विरळा लक्षा. काय लक्षा माझी म्हणजे लाखो माणसातून, हजारो माणसातून, लाखो माणसातून, कोटी माणसातून असंच एखादा वंश ही गोष्ट जाणत असतो. तर अशी समाधी माऊलींनी त्या अमृतानुभवातपणे कशी उभी आली आहे. झाली स्वेच्छाची विधी स्वैर झाली समाधी, दसे ए मोक्षरिद्धी बैसो घापे. म्हणजे त्याची स्वेच्छा स्वैर, त्याला को विधी को निषेधा, त्याला काही काम करायचं आणि हे विधी आहे त्याला निषेध आहे, मांडी घाला डोळे झाकान, हे करू नका ते करू नका. नाही, स्वैर झाली समाधी. त्याचं जसं असेल तसं वागणं हीच त्याची समाधी असते. खूप मोठं चिंतन आहे. तसे तात्पर्य सांगायचं काय तर अशी जी समाधी असते ती ही वारकऱ्यांची समाधी भजनात पूजनात, मग आता ते ध्यान धरलेली असू द्या, योगशास्त्रातली असू द्या, उपनिषदामध्ये सांगितलेली असू द्या, योग वाशिष्ठात सांगितलेली असू द्या, किंवा वारकरी संत वाङ्मयात सांगितलेली असू द्या, कोणत्याही दृष्टीने समाधी हरीची समसुखे विन म्हणजे भगवत रूपतेला प्राप्त झाली अभेदबोध.
जीव परमात्म्याचा अभेदबोध, परमात्मा म्हणजे हरी, आणि असं समसुख प्राप्त झालं त्यालाच म्हणतात समाधी हरीची समसुखी होईल. आणि न साधिलं जाण द्वैत बुद्धी. जिथं द्वैत बुद्धी आहे तिथं तुम्हाला समाधी म्हणता येत नाही. तर ती बुद्धी कोणती, द्वैत बुद्धी कोणती असते, बुद्धी म्हणजे काय असते? तर मग माऊलीने त्याच्याकरता खालचं चरण लिहिलं. काय लिहिलं ते? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, आणि एका केशी राजे किंवा एका केशव राजे सकळ सिद्धी. तर बुद्धी आणि बुद्धीचं वैभव दुसरं नाही. आणि इथं काय शब्द आहेत? फक्त बुद्धीचं वैभव काय आहे. आणि एका केशव राजे, एक केशवाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती झाली असताना सर्व सिद्ध त्याचा अंतर्भाव होऊन जातो, असा त्याचा अर्थ आहे. तर प्रथम बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. तर बुद्धी म्हणजे काय ते पहिलं पाहिलं पाहिजे. बुद्धी याचा अर्थ वेदांत शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे काय? ते ते सर्व थोडक्यात सर्वभूताचं जे सर्वभूतापासून, सर्वभूताच्या सत्वगुणापासून अंतःकरण होत असतं. पंचमहाभूत असतात, अपंचकृत भूतांचं अपंचकृत पंचमहाभूत असतात. ते पंचमहाभूताचा जो शुद्ध सत्वगुण असतो त्याचं अंतःकरण निर्माण होतं. आणि त्या काय होतं? त्या अंतःकरण दोन प्रकारे होतं. विधाभोवती कोणतं? मनोविमर्श रूपम स्यात्, आणि बुद्धिश्या निश्चयात्मिका. तर बुद्धीचं लक्षण काय केलं? निश्चयात्मक. ते अंतःकरण असतं, आणि ते अंतःकरण ती इंद्रियाच्या द्वारा ती वृत्ती बाहेर जाते. विसरायचं नाही कधी. ती अंतःकरची वृत्ती इंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते. आणि बाहेर जाते त्या कालात प्रत्येक इंद्रियात, कधी नेत्रातून जाते, कधी स्त्रोत्रातून जाते, कधी रसनेंद्रियातून जाते. या इंद्रियातून वृत्ती बाहेर जाते. आणि मग त्या विषयाचं त्याला ज्ञान होतं, त्या विषयाचं. मग त्या कालामध्ये ती वृत्ती, ज्या कालामध्ये त्याचा संकल्प विकल्प करायला लागली, त्याच वृत्तीला नाव काय? तर मन. बरोबर आहे का नाही? आणि तीच वृत्ती ज्या काळात एखादं चिंतन करायला भूत भविष्याचं विषय नसताना सुद्धा, त्याचवेळी त्या वृत्तीला काय नाव येतं? चित्त. आणि त्याच वृत्तीत ज्या काळात अहंकार येतो त्या काळात त्याला काय म्हणतात? तो अहंकार. अहम असं काय, अहम अशी संकल्पना होते. त्याचवेळी त्या वृत्तीला काय म्हणतात? अहंकार. आणि तीच वृत्ती असते निश्चयात्मक. हे सुख आहे, हे दुःख आहे, हे खरं आहे, हे खोटं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, असं ज्या काळात ती विभाग करते ती वृत्ती, त्या काळात तिला म्हणतात बुद्धी. समजलं का? त्या काळात त्याला काय म्हणतात? बुद्धी. अशी बुद्धीचं लक्षण आहे. म्हणून बुद्धिश्यान निश्चयात्मिका, मनोविमर्श रूपम स्यात्, आणि बुद्धिश्यान निश्चयात्मिका. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये इतकं छान वर्णन केलं आहे बुद्धीचं, अगदी बिनचूक. पुन्हा त्या तुम्हाला वेदांताच्या दृष्टीने तुम्हाला बुद्धी म्हणजे काय असते हे तुम्हाला सांगितलं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता बुद्धी जे म्हणजे ते आयशा चिन्ही जाणीजे, बोलिले यदुराजे ऐके सांगो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवान गोपाल कृष्णाने जे बुद्धीचं लक्षण सांगितलंय ते तुम्हाला सांगतो म्हणले. काय बुद्धीचं लक्षण? बुद्धी कशाला म्हणतात म्हटले? तरी कंदर्पाचेनी बळे, इंद्रिय वृत्तीचे निमेळे, विभांडून येती पाळे विषयांचे. हे 13व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. म्हणजे काय त्याला म्हणतात ते 83, 84, 85 या 82 श्लोकापासून ती सुरू होते ते 13व्या अध्यायाच्या. तर बुद्धीचं लक्षण सांगितलं आहे. हो. तर असं ते तरी कंदर्पाचे नि बळे. कंदर्प याचा अर्थ त्याला म्हणतात मदन, त्याला म्हणतात काम, त्याच्या बळाने. मग आता कंदर्प काम घेतलं तरी काम म्हणजे काय? इदम्यश्चात. मग काम क्रोधात पण इच्छा असते, लोभात पण इच्छा असते, अहंकारात पण इच्छा असते. सगळ्यामध्ये काम सगळीकडे व्याप्तच असतो ना तो. आणि म्हणून त्याच्या बळाने काय होतं? इंद्रिय वृत्तीची मेळे. मग त्या इंद्रियात हे 5 इंद्रिय असतात आणि त्या 5 इंद्रियातून वृत्त्या जातात आणि त्याचं काय होतं? समुदाय असा त्या ठिकाणी. मग असा इंद्रियाच्या वृत्तीचे मेळे, विभांडून येती पाळे. मग ज्या कालात तो जो विभाग आहे
त्यांनी सगळं काय होतं ते असं समुदाय जमा होतो त्या विषयांचा. आणि समुदाय जमा झाल्याच्या नंतर पाळी विषयांचे सगळे विषय इंद्रियांच्या द्वारा वृत्तीच्या संबंधित येतात. आणि संबंधित आल्याच्या नंतर काय होतं, तो सुखदुःखांचा नागवा जेथ उगानू लागे जीवा तेथ दोषी बरवा पाडू जे धरी. मग त्यामध्ये सुखदुःखाचा नागवा म्हणजे सुखदुःखामध्ये जी बुद्धी काय आहे, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, ती सारखी नर्तन करते इकडं इथून तिथं तिथून खरं काय खोटं काय वगैरे असं त्या ठिकाणी असं तो विभागून त्या ठिकाणी काय करते ते. मग जे उगानो लागे जेव्हा, मग ज्या काळात हे माणसाला जाणल्या जातं काय हे खरं काय खोटं काय तेथ दोहीशी बारवा. मग यात खरं कोणतं, इंद्रियाच्या द्वारा विषयाशी त्या वृत्तीचा बुद्धीचा म्हणा तुम्हाला कळणार, त्या बुद्धीचा इंद्रियाच्या द्वारा विषयाशी संबंध येतो. आणि त्या विषयाचा समुदाय ती इंद्रिय सगळे जमा करून आणतात. आणि मग त्यात बुद्धी त्याचा निवाडा करते. जी करते तिला म्हणतात बुद्धी. कशी निवाडा करते, तो ती म्हणते या ठिकाणी काय म्हणते ते, हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष हे मैळ हे चोख आयशे निवडी जे, अशी जी निवाडा करते तिला म्हणतात बुद्धी. समजलं का नाही. त्याला म्हणतात हे सुख आहे हे दुःख आहे, हे पुण्य आहे हे पाप आहे, हे मलिन आहे हे शुद्ध आहे, अशी जी वृत्ती निवाडा करते मग त्याला म्हणतात काय बुद्धी. मन अशी जी बुद्धी असते ती बुद्धी परमात्म्याचं बुद्धीचे वैभव. बुद्धीचं वैभव काय ते, मग ही सगळी तुम्हाला बुद्धी सांगितली. मग बुद्धी ते 18व्या अध्यायामध्ये त्या 3 प्रकारची सांगितली, सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी. मग तिन्ही बुद्ध्याचे आहेत का नाही, मग तिन्ही ते भगवंताचं वैभव होईल का ते आपलं ते तिन्ही बुद्ध्या हे बुद्धीचं वैभव होते का खरं मूळ, ते बुद्धीचं वैभव नाही होत. मग सात्विक आता ते सगळे श्लोक बीक म्हणायला नको ते एवढे ते आपण 18व्या अध्यायात पाहणारच आहोत आपण. तर अशा ह्या प्रवृत्ती निवृत्ती कार्य अकार्य बंध मोक्ष जे असतं यथार्थ रूपाने जे जाणते तिला सात्विक बुद्धी म्हणतात. यथार्थ कार्य काय अकार्य काय योग्य काय अयोग्य काय जे असे जाणते ना, कार्य अकार्य बंध मोक्ष यथार्थ रूपाने जी बुद्धी जाणते तिला सात्विक बुद्धी असं म्हणतात. धर्म अधर्म कार्य अकार्य भय अभय इत्यादी ती अयथार्थ जाणते त्याला म्हणतात राजस बुद्धी. आणि जी अधर्माला धर्म म्हणते ही अशी अधर्माला धर्म म्हणते, अज्ञानाचं ज्ञान म्हणते. सर्व पदार्थांना अत्यंत विपरीत रूपाने जे जाणते तिला म्हणतात तामस बुद्धी. मग ते तामसी कार्य आहे ते काय बुद्धीचं वैभव होत नाही, राजसी कार्य आहे ते काय बुद्धीचं वैभव होत नाही. तर अत्यंत शुद्ध सत्वगुणाचं कार्य आहे बंध मोक्ष याचा विचार करणं जे असतं मग त्याला म्हणतात खरं बुद्धीचं कार्य. सर्वत्र जाणते ते बुद्धीचे कर्मनिवृत्ती, ती सगळं यथोचित जाणते त्या काळात त्याला म्हणतात बुद्धी. तेच खरं बुद्धीचं काय आहे वैभव आहे. तात्पर्य खरं वैभव म्हणजे राजस तामस बुद्धीचं नसून ते शुद्ध सत्वगुणवती अशी जी वृत्ती असते अशा बुद्धीचं वैभव ते बुद्धीचं खरं वैभव आहे. बुद्धीचे सामर्थ्य त्याला म्हणतो आपण काय थोडक्यात परमात्मा जाणणे हे खरं बुद्धीचं वैभव आहे. एषा सर्वेषु भूतेषु गुढात्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मदर्शिभिः. तर ती बुद्धी उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं ते, एषा सर्वेषु भूतेषु गुढात्मा न प्रकाशते. सगळ्या भूतांच्या आत्महिताचा हृदयामध्ये मी रामू. मग सर्वांना आत्मा जाणला जातो का, तो आत्मा काय दिसतो का तुम्हाला, नाही दिसत. मग कशाने दिसतो तो, कशाने जातो तो, तर सूक्ष्मदर्शिभी
अत्यंत सूक्ष्म दृष्टीने पाहणारे. कशाने? सूक्ष्म बुद्धिया अंत्व आग्र्या दृश्यते. अत्यंत सूक्ष्म बुद्धीने आणि त्या बुद्धीच्या आग्रभागाने असा तो परमात्मा पाहिला जातो. त्या बुद्धीला म्हणतात बुद्धीचं खरं वैभव. बरोबर आहे का नाही? मग तो बुद्धीचं वैभव घेत असताना मग आता अत्यंत तीव्र वैराग्य हे बुद्धीचं, परमात्म्याचं ज्ञान हे बुद्धीचंच वैभव आहे. अंतर्मुख होणं, आत्माकार होणं हे खरं बुद्धीचं वैभव असतं. चला असो, आता हे सगळं तर बुद्धी सगळं सांगत बसलं तर मग ते लय मोठं रामायण होऊन जाईल. ते सुखमात्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्यमतींद्रियम. तर यत म्हणजे आत्यंतिकम सुखम, जे असतं, जे अतींद्रिय आहे, अत्यंत सुख आहे. आणि जे बुद्धिग्राह्य काय म्हणतो त्याला, बुद्धिग्राह्यम अतींद्रियम म्हणजे इंद्रियाचा विषय न होणारं आत्यंतिक सुख असताना असं जे बुद्धिग्राह्य जे सुख असतं ते सुख जाणणारी जी असते तिला म्हणतात ते खरं बुद्धीचं वैभव. असं बुद्धीचं जोपर्यंत वृत्ती बहिर्मुख आहे तोपर्यंत ती विषयाचाच संबंध ठेवते, त्याला ते बुद्धीचं वैभव बनत नाही. तर ती दरिद्रीच असतं. ते असं अनेक प्रकारांनी बुद्धीचं वर्णन केलं आहे. तर ते असो, तर बुद्धी म्हणजे काय हे सांगितलं, बुद्धीचं खरं वैभव काय आहे हे पण तुम्हाला सांगितलं. तर तात्पर्य सांगायचं आहे बुद्धीचं वैभव याचा अर्थ म्हणजे हे केशवराज म्हणजे थोडक्यात परमात्मा याचा बुद्धीशी संबंध आला, ज्ञान झालं तर ते खरं बुद्धीचं वैभव आहे. याच्यापेक्षा दुसरं वैभव कोणतं नाही. म्हणून माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. पुढे काय, एकाकी शिवराजे सकळ सिद्धी. तर एकाकी शिवराजे म्हणजे काय, केशव हे भगवंताचं काय नाव. मग त्याला केशव का म्हणतात, तर त्याला केशव म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, हे सूर्य असतो की नाही, चंद्र असतो की नाही, मग सूर्याला किरण असतात की नाही, मग सूर्याला किरण असतात. मग सगळे जे किरण असतात ना ते किरण सगळे काय आहेत, ते देव असतात. आणि सगळे किरण देव असतात. आणि मुख्य सूर्य जो असतो ना हा मुख्य सूर्याचे किरण असतात, चंद्राचे किरण असतात. मग किरण रूपाने सगळे देव असतात. आणि मुख्य सूर्यरूपाने कोण असतो, तो प्रत्यक्ष परमात्मा असतो. त्याला ऋषिकेश असं म्हणतात. तर अंशो ये प्रकाशन्ते ममते केश संज्ञिता सर्वज्ञा केशवम तस्मात् माम आहोर द्विजसत्तमा. तर अशी ही महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये अशी एक व्याख्या केलेली आहे बुद्धीची. काय, चंद्र सूर्यादी हे केश संज्ञित म्हणजे अंश आहेत. मी तुम्हाला ते सूर्याचं उदाहरण सांगितलं. पण हे सगळे चंद्र सूर्य हे काय आहेत, भगवंताचे ममैव अंशो जीवलो, त्याचाच अंश आहे का तो. असे सगळे काय आहेत, त्याचे अंश आहेत. आणि मी जो आहे तो सर्वज्ञ असा ऋषी मुनी त्यामुळे मला काय म्हणतात, केशव म्हणतात. मग त्याला काय मला म्हणतात, तो केशव. थोडक्यात मला केशव म्हणण्यातलं तात्पर्य मी मुख्य आहे आणि बाकी सर्व माझे सगळे अंश आहेत. किंवा हरिवंश पुराणामध्ये असा एक श्लोक आलेला आहे. म्हणजे केशव कशाला म्हणतात, केशव ब्रह्म विष्णू शिवाख्याश्च शक्तया केश संज्ञिता तद्वत्तया वा केशवा त्रय केशन इति श्रुते हे. तर ब्रह्म विष्णू शिव आख्य शक्तया केश संज्ञिता हा ब्रह्मदेव असेल, विष्णू असेल, शिव असेल, सर्व देवदेवता असेल, त्यांना सगळ्यांना काय म्हणतात, केश संज्ञिता. त्यांना काय म्हणतात, केश. त्यांना काय म्हणतात, केश. आणि तद्वत्तया वा केशवा, आणि हे सगळे त्याचे अंश असल्यामुळे त्याला म्हणतात केशवत्रया केशवा इति श्रुते. को ब्रह्मेति समाख्यातम ईशोहम सर्वदेहिनाम आवाम तवांश संभूती तस्मात् केशव नामवान. हा सगळ्यांचा मुख्य आहे आणि सगळे अंश आहेत म्हणून त्याला केशव म्हणतात.
आणि त्याचं वर्णन केलं आहे. केशव तुम्हाला गीतेच्या पाठात भरपूर वेळा सांगितलेलं आहे. केशव जो अंतर्यामी त्याला केशव म्हणतात, त्याला ऋषिकेश म्हणतात. असा जो केशव आहे. आणि नाथ महाराजांनी अजून एक व्याख्या फार छान केली. काय व्याख्या छान केली? नाथ महाराज म्हणतात, ककार ब्रह्मा, वकार विष्णू, शकार स्वयं त्रिनयनू, केशव गुणविहेनू, प्रकाशक पूर्ण तिहींचा. तर असा आहे केशव. केशव म्हणजे काय? केशव असा शब्द आहे का नाही. मग नाथ महाराज म्हणतात, ककार ब्रह्मा, वकार विष्णू, तर केशव असं आहे ना. तर मग का त्यातला क आहे ना, ककार म्हणजे कोण आहे? ब्रह्मा. आणि त्यात वकार म्हणजे कोण आहे? विष्णू. आणि शकार म्हणजे कोण आहे? महेश. म्हणजे केशव, हे केशव झाला एक मुख्य, याचे हे झाले अंश. आणि केशव तो गुणविहेनू. त्यात काय केशव कोणता गुण बिन काय नाही, तो सगळा मुख्य आहे. तो हे बाय सगळे त्याचे गुणाधीनात येते. तो आहे मुख्य, प्रकाशक पूर्ण तिहींचा. या तिघांचा तो प्रकाशक असल्यामुळे त्याला म्हणतात केशव. समजलं. आणि मग असा केशव म्हणजे थोडक्यात परमात्मा सांगायचं म्हणून तुम्हाला एवढं विस्तार सांगितलं. मूळ मुद्दा असा आहे, बुद्धीचं वैभव म्हणजे परमात्म्याला जाणणे. असे बुद्धीचे वैभव दुसरं तिचं अन्य नाही दुजे. बुद्धीचं वैभव दुसरं काहीही नसून परमात्म्याला जाणणे हेच तिचं खरं वैभव आहे. एका केशी राजे सकळ सिद्धी. एक केशव प्राप्त झाला असताना जगात अष्टमहासिद्ध्या असतात, अनेक प्रकारच्या सिद्ध्या असतात. त्या सिद्ध्या सर्व एका म्हणजे, जसं आपण म्हणतो हत्ती के पाव मी सबके पाव. जसं हत्तीच्या पावलामध्ये सगळ्यांच्या पावाचा अंतर्भाव होतो. आणि ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. अमृत रसामध्ये सगळ्या रसाचा अंतर्भाव होतो. आणि समुद्रामध्ये सगळ्या तीर्थाचा अंतर्भाव होतो. तसं आहे इथं या ठिकाणी. भगवत प्राप्तीमध्ये जगातल्या सगळ्या सिद्ध्या प्राप्त होऊन जातात. म्हणजे एका केशवराजे सकळ सिद्धी, सकळ सिद्धीचा अंतर्भाव त्यात होऊन जातो. काही प्राप्त करायचं राहिलं असं काही शिल्लक राहत नाही. म्हणून माऊलींचं म्हणणं असं आहे, काय? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. तर सिद्धी काय असते? सिद्धीचा कार्यक्रम काय असतो म्हणले, तर सिद्धीचा कार्यक्रम काय पुढच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतो म्हणले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.